हाय हॅलो फ्रेंड, नमस्ते. तर आज तुम्ही बघत आहे शॉर्टमध्ये मिसळपाव कशी बनवायची, जी ऑफिसमधून थकून आलेल्या लोकांसाठी आहे. तर मी हे सगळे जिन्नस घेतलेले आहे. तुम्ही बघत असाल, खोबरं, वाटाणा, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि मटकी वाटाण्याची मिसळ बनवतो. एका टोपामध्ये 1 चमचा तेल गरम करून मटकी वाटाणा छान भाजून घेऊन एका साईडला पण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच टोपामध्ये आपण मस्त सुकं खोबरं भाजलेलं आहे, भाजून तेही साईडला काढून घ्यायचं आहे. सेम टोपामध्ये कांदा, टमॅटो मस्त भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत काळा, लाल, निळा, पिवळा होत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त मी खोबरं वाटून घेतलेलं आहे. कांदा टमॅटोमध्ये लसूण आणि आलं भाजून घेऊन कोथिंबीर धुवून छानपैकी मस्त थोडं पाणी घालून पेस्ट करून घेतलेली आहे. एका साईडला टोपामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे मी. त्याच टोपामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाका, ॲज तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं. कढीपत्ता मस्त तडतडला पाहिजे, कारण त्याला पण डीजेवरती डान्स करायला हवे ना. मसाला टाका, हळद टाका, धना पावडर आणि जिरा पावडर टाकून, गरम मसाला टाकून, म्हणजे जेवढे मसाले तुमच्याकडे असतील घरामध्ये अवेलेबल ते टाकून मिक्स करा. आणि सगळ्यात मोठा मेन खिलाडी आहे तो आपला घाटी मसाला, जो सातारा कराड लोकांना माहीत असेल की घाटी मसाल्याची मिरची काय असते. भाजून झाल्याच्या नंतर मस्त उकळलेलं पाणी टाका. गरम पाणी टाकल्याने तुमची कुठलीही आमटी मस्त तरीदार होते. एका बोलमध्ये आमटी शिजून झाल्यानंतर आमटी काढून घ्या. त्याच्यामध्ये मस्त फरसाणा टाका, कांदा टाका, कोथिंबीरही टाका, कारण बिना कोथिंबीरीची चव नाही. लिंबू ठेवून, पाव ठेवून मस्त मला लाईक आणि सबस्क्राईब करा. या खायला.